मित्रहो नमस्कार. मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट बिभीषण गदादे. मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील पैलू आपण उलगडतोय. आतापर्यंतच्या भागांना आपण चांगला प्रतिसाद दिला आणि म्हणून आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील आणखी काही पैलू उलगडणार आहोत. आतापर्यंतच्या 12-13 भागांमध्ये आपण अहिल्यादेवींचे जीवनचरित्र लोकांपर्यंत पोहोचवलं. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील आणखी काही पैलू उलगडणार आहे. पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं खंडेराव होळकरांचा मृत्यू झाला. अहिल्यादेवी होळकर सती जायचा नकार दिला. त्यानंतरच्या भागामध्ये आपण पाहिलं की अहिल्यादेवींनी श्राद्धाच्या वेळेस भटजींची कानउघडणी केली आणि जर मुस्लिम स्त्रियांच्या नावानं ज्या खंडेराव होळकरांच्या पाठीमागे सती गेल्या त्यांच्या नावानं जर 2 पळ्या पाणी सोडणं जमत नसेल तर बंद करा तो श्राद्धविधी, असं भटजींची कानउघडणी करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. हे आपण पाठीमागच्या भागात पाहिलं. मित्रांनो, त्यानंतर घडलं असं की एक साधारण वर्षभराचा प्रसंग आहे. 1 वर्षानंतर ज्यावेळेस वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असतो. खरं तर अहिल्यादेवींनी मुस्लिम स्त्रियांचं श्राद्ध घातलं ही गोष्ट इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची घडली होती. मात्र ती सगळ्यांनाच रुचली होती असं नाही. कारण अहिल्यादेवींनी मुस्लिम स्त्रियांचं श्राद्ध घातलेलं आहे आणि यामुळं इथल्या व्यवस्थेला मोठा हादरा बसलेला आहे. इथल्या धर्मव्यवस्थेच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि मग अहिल्यादेवींनी घेतलेला हा निर्णय सगळ्यांनाच पटला होता असं नाही. अगदी अहिल्यादेवींच्या माहेरच्या लोकांना सुद्धा हा अहिल्यादेवींनी घेतलेला निर्णय पटलेला नव्हता. मानकोजी शिंदेचे पुत्र महाजी शिंदे, शहाजी शिंदे यांनाही हा निर्णय पटलेला नव्हता. खरं तर आपल्याच माणसांना विरोध करावा असाच काहीसा तो प्रसंग. अहिल्यादेवींनी मुस्लिम स्त्रियांचं श्राद्ध घातल्यामुळं अनेक नातलग अहिल्यादेवींवरती नाराज झालेले होते. मात्र घेतलेला निर्णय हा तत्वांशी तडजोड करणं हे अहिल्यादेवींना कधीच मान्य नव्हतं. घेतलेला निर्णय जर योग्य असेल तर त्यावरती अहिल्यादेवी ठाम राहायच्या. वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या वेळेस सर्वांना निमंत्रण धाडण्यात आली. त्यावेळेस अहिल्यादेवींच्या माहेरवरून पत्र आलं की तुम्ही मुस्लिम स्त्रियांच्या नावानं श्राद्ध घालता आणि त्यांच्या नावानं वर्षश्राद्धाचं जेवण आम्ही करायचं, आमच्या हे धर्मात बसत नाही, हे अहिल्यादेवींच्या माहेरच्या लोकांनी सांगितलं. मित्रांनो, किती दुर्दैवी गोष्ट बघा. अहिल्यादेवींनी घेतलेला हा निर्णय जात पात धर्म न पाळता घेतलेला होता. स्त्रिया मुस्लिम होत्या, मात्र तरीही अहिल्यादेवींनी त्यांचं श्राद्ध घालण्याचं काम केलं. मात्र आपल्याच लोकांनी त्यांना विरोध केला आणि ज्यावेळेस माहेरच्या लोकांनी सांगितलं की मुस्लिम स्त्रियांच्या नावानं तुम्ही श्राद्ध घालणार, वर्षश्राद्ध करणार आणि त्याचं जेवण आम्ही जेवावं का? मित्रांनो, काय करायला पाहिजे होतं अहिल्यादेवींनी? आपले भाऊ, आपली भाऊबंदकी, आपले नातेवाईक, आपल्या माहेरची माणसं ही प्रत्येक स्त्रीला आपलीच असतात. माहेरची माणसं सांगतील तेच महत्वाचं वाटत असतं. मात्र अहिल्यादेवी ही आदर्श आणि तत्वशील होत्या. भावनिक प्रसंग असो, भावनिक नातं असो की काही असो, तत्वांशी तडजोड करायची नाही, हा अहिल्यादेवींचा विचार होता. अहिल्यादेवींनी सांगितलं, त्या पत्राला उत्तर दिलं आणि सांगितलं, ज्या महिला, ज्या स्त्रिया पतीच्या पाठीमागं सती गेलेल्या आहेत त्यांनी त्यांचा धर्म पाहिला नाही, त्यांनी त्यांची जात पाहिली नाही, माणुसकी नावाचा, मानवता नावाचा एकमेव धर्म पाळला आणि आपण मात्र श्राद्धाच्या वेळेस येत असताना त्यांचा धर्म पाहत आहोत. अहिल्यादेवींनी सांगितलं, तुम्ही श्राद्धाच्या वेळी उपस्थित राहिला नाही तरी चालेल, पण श्राद्धविधीचा कार्यक्रम होणारच. किती कठोर बाण्याचा निर्णय म्हणावा लागेल. ज्यावेळेस अहिल्यादेवींचे भाऊ अहिल्यादेवींना म्हणतात, मुस्लिम स्त्रियांच्या नावानं श्राद्ध घालायला चाललात, त्याचं जेवण आम्ही जेवणार नाही. एक वेळेस भाऊ तुटला तरी चालल, माहेरची माणसं नाराज झाली तरी चालतील, पण घेतलेला विचार प्रजेच्या, जनतेच्या हिताचा आणि जात धर्म पंथ न पाळणारा, माणुसकी नावाचा एकमेव धर्म पाळणारा निर्णय होता. आणि या निर्णयाशी कुठल्याही परिस्थितीमध्ये फारकत घ्यायची नाही, या निर्णयाशी कुठल्याही परिस्थितीत तडजोड करायची नाही, हा अहिल्यादेवींचा विचार होता. आणि म्हणून अहिल्यादेवींनी महाजी शिंदे आणि शहाजी शिंदेना सांगितलं की तुम्हाला पटत असेल तर या, नाही आले तरी चालेल, पण मुस्लिम स्त्रिया ज्यांनी माणूस नावाचा एकमेव धर्म पाळला आणि स्वतःच्या पती बरोबर जळून खाक झाल्या, त्यांचा श्राद्ध विधीचा म्हणजे वर्षश्राद्धाचा कार्यक्रम हा होणारच. मित्रांनो, अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रातील अनेक असे पैलू ज्यातून घेण्यासारखं खूप काही आहे. माणुसकी नावाचा, मानवता नावाचा धर्म पाळला अहिल्यादेवींनी, हाच धर्म आपण पाळणं गरजेचं आहे. कुणाची जात पाहणं, कुणाचा धर्म पाहणं यापेक्षा त्यांचं कर्म पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कुणाचा जात पाहणं, कुणाचा धर्म पाहणं
यापेक्षा त्यांच्यामध्ये असणारी माणुसकी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. हा माणुसकी नावाचा एकमेव धर्म घेऊया आणि पुढे जाऊया. अहिल्यादेवी होळकर यांची खरी जयंती साजरी करूया. अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची जयंती साजरी करूया. एवढेच या ठिकाणी सांगतो. आणखी काही घटनांना घेऊन पुढच्या भागामध्ये. तुर्तास धन्यवाद. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून पोहोचवा. धन्यवाद.